स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये। सर्वांना जय आदिवासी मित्रांनो। जो कोणी आपला ब्लॉग व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांचं पण मनापासून स्वागत आहे आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो। तर मित्रांनो मी सकाळी आता गावात आलो आहे। गावात कसं मला थोडं ते फरशी धुवायचं केमिकल धुवायचं फरशी धुण्यासाठी ते केमिकल लागत होतं ना, ते आणायसाठी आलो इथं प्लंबिंगच्या दुकानामध्ये। असं आपण काय ते अजून बंद आहे दुकान। ह्या बघा एवढे गाड्याची लाईन आहे ही। इथंच रोडच्या कडाला आहे मित्रांनो दुकान। तिथं यूज गाड्यांचं शोरूम आहे। आपण जे करतो मित्रांनो मी आपलं यूज गाड्यांची खरेदी विक्री करत असतो मित्रांनो। तुम्हाला तर माहिती आहे, सांगितलेलं आहे मित्रांनो बऱ्याच टायमिंगला व्हिडिओमध्ये। इथंच रोडच्या कडाला येऊन थांबलो, इथं गाडी बिडी लावली। आता त्या माणसाला फोन केला तर ते बोलले का मला टाईम लागेल 10-10:30 वाजतापर्यंत मी येईल, तोपर्यंत तुम्ही घरी जाऊन या। असलं शिल्लक तुम्हाला कॉल करतो म्हणला। बघू आता कॉल आला तर ठीक, ना तर मग आपण दुसरी धुवून का व्हायना पण ते घेऊन जाऊ। तसं मग आपल्याला धुवून वगैरे स्वच्छ करून घ्यायचं आहे घर। आणि कसं सिमेंट वगैरे त्या फरशीवर एकदम पॅक बसलेले, ते निघायचं म्हणल्यावर त्याला ॲसिडनीच धुवावं लागतं। त्याच्यामुळं मग एकदम स्वच्छ आणि क्लीन फरशी होत असते। गाडी इथं लावली मित्रांनो। हे बघ इथं फर्निचरचं दुकान आहे, तिकडं सिमेंटचं वगैरे, आणि तिकडं हॉटेल पलीकडं, आणि हे आपलं गाव। इथून समोर गाव आहे मित्रांनो बघा। हे तुम्हाला दिसतंय ना दुकानं वगैरे, ते गाव आहे। म्हणजे गाव इथून चालू होतं आहे आतमध्ये जायला। आतमध्ये भरपूर अशी गर्दी वगैरे असते मित्रांनो। आणि आज गुरुवार आहे मित्रांनो, आपल्याला उपवास असतो। म्हटलं फ्रेश वगैरे व्हावा, आणि कसं मग उपवास फराळाला तर टाईमच असतो, तोपर्यंत म्हटलं देवाला जाऊन नारळ वगैरे फोडावं तिथे। इथून घरी जाऊन मग आता जायला जमतं का नाही, कारण की आपल्याला फरशी पण धुवायची आहे। ते केमिकल घेऊन जाऊ घरी, धुवून घेऊ फरशी, आहे का नाही। इथं किती टाईम लागतो किती नाही, इथून फोन आला तर ठीक, नाही तर दुसरी कोणाचं आपण केमिकल घेऊ ते। चला तर घरी तरी जाऊ मग आपण, आहे का नाही। चला निघू मग। काय इथं थांबवणं उपयोग नाही मित्रांनो तसं। मग कोणाला भुकतोय बाबा ह्यो। गाडीला सकाळीच पाणी बिणी मारून घेतलं, कारण की लई धूळ बसते मित्रांनो तिच्यावर। आणि आता कसं पावसाचे दिवस म्हटले ना, जास्तच पाणी चिखल तिच्यावर बसलं ना टायर एकदम खराब होते। चला मग निघू मित्रांनो। घरी चाललं तिथून, कारण की घेतलं तिथं दुकानामध्ये बघा, तिथंच साईडला गावामध्ये गेलो आणि तिथं घेऊन टाकलं। म्हटलं त्यांना किती टाईम लागतो किती नाही, त्याच्यापेक्षा दुसरं घेतलं मित्रांनो। हे पण क्लिनिंग करायचं जे बघू आता याने निघतं का नाही। म्हटलं ते त्यांना विचारलं, म्हटलं असं करायचं हेच म्हणता, म्हणजे ते कसं आरोग्यासाठी धोकादायक असतं म्हटलं। मग म्हटलं चालेल द्या म्हणलं, मग तेच आता याने साफ करून होऊन जाईल मित्रांनो। 5-10 मिनटामध्ये घरी पोहोचूच आपण तसं। आणि एवढं काही रिक्स पण नाही याच्यामध्ये, हाताने काम केलं तरी जमल। तर हे बघा मित्रांनो, हे केमिकल घेऊन आलो मी त्या फरशीच्या स्टाईलच्या दुकानामधून। टाईल क्लीनर आहे मित्रांनो, कॅम्प बोल्ड कॅम्प म्हणून नाही वाटतं याचं। फक्त टाकून द्यायचं मित्रांनो फरशीवर, आणि 5-10 मिनटामध्ये पुसून घ्यायचं, एकदम क्लीन होऊन जाते बोलले ते। आता बघू आपण। हे बघा ही अशी फरशी झालेली सर्व, जेवढं झाडता येईल तेवढं झाडायला लावलं मम्मीला मी। म्हणलं एवढं साफ करून घेऊ सगळं, खालपर्यंत झालेली पूर्ण खराब। एवढं ठिकाणी वाचायला पुरलं पाहिजे, एवढं पुरतं का नाही बघू आपण। नाही तसं नको करू, खराब होईल। वळणला आलो मित्रांनो आत्ताच मी, कारण की पप्पाला घ्यायला यायचं होतं। आणि कसं दिवसभर घरीच थांबलो होतो, कारण की जी स्टाईल आपल्याला साफ करायची होती, पण विषय असा झाला की त्या स्टाईलने ना साफ, त्या केमिकलने साफच नाही झालं ते, म्हणजे चांगलं निघले नाही, आहे तसे डाग वगैरे राहिले। मग उद्या बघू म्हटलं
काहीतरी वेगळा मार्ग अवलंबून पाहू त्याच्यावर, आहे का नाही, निघलं पण पाहिजे. तर वळणला आलो मित्रांनो, वळणला कसं शितोडे चालू होते, त्याच्यामुळे ना रेनकोट घालूनच आलो. म्हटलं नको आजारी पडायचे लक्षणं. शितोडे चालू आहे ह्या बघा मित्रांनो, वल्लं झालं आहे इकडे, शितोडे चालू आहे बरेचपैकी. गाडी पण चांगल्यापैकी झाली वल्ली, एवढी पण नाही झाली. आणि कसं पप्पा पाठीमागं गेलेत, जेवणं चालू आहे. जेवणं चालू म्हणजे कसं खिडकी लावलेली आहे ना, तर मी हे बघा आपली घरातली खिडकी लावली मित्रांनो तिथली, नाही तर तुम्हाला दाखवलं असतं. हॉलमध्ये जेवणं होत असतात मित्रांनो. आत्ता झालो, दरवाजा उघडा केला, तिथं थांबलो पटांगणामध्ये. तर ही आहे आमची शाळा, वळणची आश्रमशाळा. इथं 1ली ते 10वीपर्यंत वसतिगृह आहे आणि शाळा देखील इथंच आहे. चांगली गोष्ट आहे. म्हणजे कसं आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांना पुढं जाण्याचा मार्ग आमचा हा आहे का नाही. नाही तर आम्ही हे जर नसतं तर आम्ही मोडीच्या भावात विकलंच होतं ना, अजून विकल्या गेलो असतो. कसं आहे, हे आम्हाला आधार झाला, आपल्या गाडगेबाबांनी आम्हाला आधार दिला हा शिकायचा. यांच्याच कार्यकृपेने आजकाल आमची मुलं चांगल्या चांगल्या पदावर कामाला लागतात आणि लागू पण शकतात भविष्यामध्ये. भरपूर असे मोठ्याले एज्युकेशनमुळं बरंच फायदा झाला मित्रांनो. त्या बघा तिकडं मंदिर आहे मित्रांनो समोर. आता संध्याकाळी घरी जायला तर टाईम होत जाईल मित्रांनो, कारण की पाऊस लागतो का काय माहीत, आहे का नाही. भरपूर टाईम आहे बहुतेक. तर मित्रांनो मग मी आजचा ब्लॉग इथेच संपवतो. आपण भेटू पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो. आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. व सर्वांना जय आदिवासी, शुभ रात्र मित्रांनो. जर उद्या घरी जे वाटतं, शक्यता नाही, आपण कुठे जाऊ शकतो ऐन टायमाला. तर भेटू पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये.